नमस्कार कर्मचारी बंधू भगिनींनो, 78 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजारांची वाढ, सरकारचा नवीन जी.आर. जाहीर. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र सरकारने नुकतीच एकीकृत पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम UPS जाहीर केली असून त्याचा लाभ 23 लाख कर्मचाऱ्यांना आणि 90 लाख राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या जाहिरातीनंतर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी वर्गाच्या पेन्शन आयोजनामध्ये मोठा बदल होणार आहे. सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना व 90 लाख राज्य कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न कालांतराने सोडवला जाईल. दुसरीकडे देशातील संघटित खाजगी क्षेत्रातील सुमारे 78 लाख कर्मचाऱ्यांना अजूनही दरमहा 1000 रुपये पेन्शनवर जगावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मागणीवर अर्थ मंत्रालय वर्षानुवर्षे विचार करीत. आता पेन्शन प्रश्नावर कामगार संघटनांनी गाजावाजा केला. केंद्रीय सरकारची UPS योजना जाहीर झाल्यानंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचारी संघटना देखील पूर्ण उद्दीपित झाल्या असून कामगार संघटना आता सरकारकडून दरमहा 10,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळावी अशी मागणी करणार. भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेसचे इंटक सरचिटणीस संजय कुमार सिंग यांनी सांगितले की खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दरमहा 1000 रुपये पेन्शन देण्याची मागणी जुनी आहे, पण आता सरकारी क्षेत्रासह खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही समान दिलासा मिळावा या मागणीवर ते जोर धरणार. सरकार आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या फंडात 18.5% योगदान देईल. तज्ज्ञांच्या मते हीच रक्कम खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही होऊ शकते. या मार्गाने केंद्र व राज्यामधील विषमता कमी होऊ शकते. सरकारी आकडेवारीनुसार सप्टेंबर 2017 ते या वर्षी मार्चपर्यंत EPFमधील सामील झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.3 कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्येच 1.31 कोटी लोक EPFमध्ये सामील झाले. त्यापैकी केवळ 7.75 लाख कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना NPS या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत सामील. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन मागणीवर अर्थ मंत्रालय अनेक वर्षापासून विचार करत असल्याचे चित्र आढळून येत आहे. दरमहा 1000 रुपये ही किमान पेन्शन देण्यासाठी सरकारला वार्षिक 4000 कोटी रुपयाचा भार सहन करावा लागेल. याचा अर्थ हा खर्च अधिक वाढल्यास हा भार देखील वाढेल. यावर मार्ग काढण्यासाठी सरकार EPFO माध्यमातून पदोन्नती, सुविधा, आरोग्य विमा आणि सन्मानार्थ पेन्शन देऊ इच्छिते. यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना देखील प्रौढ वयावर चिंता न करता एक सुरक्षित भविष्य प्राप्त. अखेर खाजगी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील कालांतराने सोडवला जावा यासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ सरकारच्या उद्योजकता धोरणात बदल करण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडेही लक्ष द्यावे लागेल. परंतु बंधू भगिनींनो, प्रवीण यादव या ऑफिशियल YouTube चॅनलवरील सर्व सबस्क्रायबर्सना विनंती आहे की जोपर्यंत पुराणी पेन्शन आपल्याला सुरू होणार नाही जशाच्या तशा लाभासह तोपर्यंत आपल्याला हा लढा मात्र सुरू ठेवायचा आहे. रोज अशा प्रकारच्या बातम्या घेऊन येण्याचं कारण हेच की आपला OPSचा लढा हा कुठेही कमजोर होता कामा नये. एक पाऊल आपलेही आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि OPSच्या लढ्याला ताकद द्या. आपण एवढंच करू शकतो मित्र यावेळेस. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी प्रवीण यादव.